अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आज आहे 26 नोव्हेंबर आणि आज आहे उत्पत्ती एकादशी. सर्व एकादशींमध्ये उत्पत्ती एकादशी ही तिथी खूप महत्त्वाची सांगितलेली आहे. त्यामुळे या तिथीला आपण ज्या सेवा करतो त्या आपल्यासाठी विशेष फलदायी ठरतात. तर मैत्रिणींनो, धार्मिक मान्यतेनुसार एकादशी मातेचा जन्म आज ह्या तिथीला झाला होता, म्हणून या एकादशीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे उत्पत्ती एकादशी. तर या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला आज विशेष करून गायीची पूजा करायची आहे, गोमातेची पूजा करायची आहे. 33 कोटी देवांचा वास गायीमध्ये असतो, म्हणून आपल्याला आज गायीची पूजा करायची आहे. तर ती कशा प्रकारे करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 कलश भरून पाणी, हळदी, कुंकू, प्रसादासाठी गूळ आणि 2 केळी घेऊन जायचे आहेत. आणि त्या गाईजवळ गेल्याच्यानंतर आपल्याला गाईचे चरण धुवायचे आहेत, हळदी कुंकू लावायचे आहे, गाईची पाया पडायचं आहे, गाईची पूजा करायची आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्याचबरोबर प्रसाद हा गाईला खाऊ घालायचा आहे. विशेष करून आपल्या हातानेच खाऊ घाला, नाही शक्य झालं तर प्लेटमध्ये ठेवा. आणि काय करायचं आहे, तर गाईला प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी. ही झाली आपली गोमातेची पूजा. ही आज विशेष फलदायी ठरणार आहे, याचा तुम्ही नक्की अनुभव घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला येत जातील. श्री स्वामी समर्थ.